परभणीत महायुतीमधील भाजप आणि शिवसेनेमध्ये बॅनर वॉर। निवडणुकीच्या तोंडावर शहरात जोरदार बॅनरबाजी। शिवसेनेकडून हीच ती महापालिकेवर भगवा फडकवण्याची वेळ, तर भाजपकडून विकसित परभणीचं कॅम्पेन अशा स्वरूपाचे बॅनर चर्चेत। वाशिम नगरपालिका निवडणुकीत प्रचाराला रंगत। उमेदवारांकडून डिजिटल बॅनर, फ्लेक्ससह हवेत तरंगणाऱ्या मोठ्या फुग्यांवर आणि डिजिटल एलईडी स्क्रीनवरून ठिकठिकाणी प्रचार। ठाण्यात कुख्यात गुंड मयूर शिंदे यांच्यासह राष्ट्रवादीचे संदीप जाधव भाजपमध्ये प्रवेश करणार। संदीप जाधव राष्ट्रवादीचे ठाणे जिल्हा सरचिटणीस, तर गुंड मयूर शिंदे भांडूप परिसरामध्ये गुन्हेगारी कृत्यांमध्ये सक्रिय। जयंत पाटलांनी विधानसभेत हजामती शब्द वापरल्यावरून लक्ष्मण हाकेंची टीका। जयंत पाटलांच्या जातीयवादी मानसिकतेचा निषेध, हाकेंची फेसबुक पोस्ट। धाराशिवच्या उमरगामध्ये ओमराजे निंबाळकरांच्या पत्रानं वाद पेटला। ओबीसी महिला उमेदवार बदनाम करू नका, अन्यथा परिणाम भोगावे लागतील। भाजपच्या अभयराजे चालुक्य यांचा निंबाळकरांना इशारा। उमेदवार प्रचारात मतदारांना धमकावत असल्याचं निंबाळकरांनी लिहिलं होतं पत्र। ठाकरेंच्या शिवसेनेचे यवतमाळ विधानसभा प्रमुख संतोष ढवळेंची पक्षातून हकालपट्टी। नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या उमेदवाराच्या विरोधात प्रचार केल्यानं कारवाई। वाशिम नगरपालिका निवडणुकीत ग्रामीण भागातील कलावंत प्रचारात। कलावंत शाहिरांमुळे नागरिकांची करमणूक आणि निवडणुकीच्या प्रचारी आणि कलावंतांनाही रोजगार मिळतोय। मराठा आंदोलक मनोज जरांगे आजपासून 2 दिवसांच्या दिल्लीच्या दौऱ्यावर। उद्या 11 वाजता आत्महत्या केलेल्या शौर्य पाटीलच्या वडिलांची सांत्वनपर भेट घेणार। महाराष्ट्रात शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचे नियम कडक। शारीरिक शिक्षा आणि मानसिक छळावर बंदी। गंभीर प्रकरणांमध्ये पोलीस कार्यवाही अनिवार्य। 100 उठाबशांच्या दरम्यान विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्यानं कठोर निर्णय। मराठी शाळा वाचवण्यासाठी 18 डिसेंबरला महापालिकेवर मोर्चा। मुंबईसह विविध भागातील मराठी शाळांची दयनीय अवस्था। अनेक मराठी शाळा बंद करून त्यांच्या जागा बिल्डरांना दिल्या जात असल्याचा दावा। मुंबईच्या दादर पश्चिमेला असलेल्या अनधिकृत मच्छी मार्केटला स्थानिकांचा कडाडून विरोध। सेनापती बापट मार्ग धरला होता रोखून। 3 ते 4 वर्षांपूर्वी मच्छी मार्केट बंद झालेलं असतानाही घाऊक मच्छीमारांचा रस्त्यावरच व्यवसाय। पुढील 2 वर्षांमध्ये मुंबईत 132 किलोमीटर मेट्रो धावणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची विधानसभेत माहिती। मुंबईत आतापर्यंत सुरू झालेल्या मेट्रोची लांबी 91 किलोमीटर असून मेट्रोतून दररोज 9,50,000 नागरिकांचा प्रवास। मुंबई नाशिक महामार्गावर वाहतुकीत मोठे बदल। माजिवडा ते वडपे रस्ता रुंदीकरणामुळे खारेगाव भुयारी मार्गावर 4 महिने वाहतूक बंद। 15 डिसेंबरपासून ते 9 एप्रिल 2026 पर्यंत वाहतुकीमध्ये बदल राहतील। पुणे महापालिकेचा गलथान कारभार उघड। मेट्रोसाठी सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाचा भाग 66 ठिकाणी तोडावा लागणार असूनही त्याच पुलावर 1,80,00,000ची विद्युत रोषणाई करण्याचा घाट। महापालिकेच्या स्थायी समितीकडून खर्चाला मंजुरी। पुणे शहरामध्ये आणखी 5 नवीन पोलीस ठाणे आणि नवीन 2 परिमंडळांची निर्मिती होणार। गृह विभागाकडून अखेर मंजुरी। पुण्यात आता 44 पोलीस ठाणे होणार। नवीन पोलीस ठाण्यांसाठी 830 पदांना देखील मंजुरी। नागपूरमध्ये कळमना हरिहर मंदिर लकडगंज उड्डाणपुलाचाच लोकार्पण। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पार पडणार बहुप्रतीक्षित अशा उड्डाणपुलाचं लोकार्पण। चंद्रपूर मनपातील लेट लतीफांना नव्यानं रुजू झालेल्या आयुक्तांचा दणका। वेळेत न येणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना गेटवरच ठेवलं ताटकळत। काही वेळानं लेट लतीफांना कडक शब्दात समज देऊन आणि नोंदी घेऊन कामावर रुजू करण्यात आलंय। कल्याण डोंबिवली महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाची आदिवासी महिलेला नोटीस। महिलेच्या झोपडीला चक्क 2,33,000चा कर लावलाय। कर न भरल्यास झोपडी जप्त करण्याची नोटीस। नोटीस पाहून सुमित्रा उर्फ पारू कातकरी यांना मोठा धक्का। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।